चला तर मॅच कडे वळूया. आजच्या संध्याकाळच्या सत्रातला खूपच रंगतदार सामना होईल. या पण स्वागत सन्मान आपण करणार आहोत. पालघर स्पोर्ट्स क्लबचे जे आपण पाहत आहेत प्रोप्रायटर परेजी गरज साहेब यांना मी विनंती करेन आपण या समोर आपल्या यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. PDTPL मध्ये विजेता संघ ठरले आणि त्यांचेच परम मित्र. संपूर्ण जबाबदारी जेव्हा जेव्हा आपण पाहतो की मोठमोठ्या स्पर्धांमध्ये पालघर स्पोर्ट्स क्लब असतो संघ, त्यावेळेला संदीप म्हात्रे यांच्यावर प्रामाणिक विश्वास ते ठेवत असतात. या परेजी घरत आपण पुढे यायचं आहे. आपलं यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया. एक चांगले आर्किटेक्ट आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. सलामीची जोडी ओमी प्रकाश केणी आणि दुसऱ्या बाजूला बंटी बद्रिके हे दोन फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतात. पहिले षटक टाकण्याची जबाबदारी पंकज पाटील पालन या परेजी गरज या आपण यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. धनेजी गावड उपसरपंच टिंबी खोडावे आणि त्यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावा. चार षटकांचा सामना आहे. 15 मिनिटांमध्ये 3 षटक टाकणं गरजेचं आहे. पहिला बॉल टाकल्यानंतर टाइमर सेट होईल. दोन्ही टीम लक्षात घ्या आणि त्याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू. पहिले षटक टाकण्याची जबाबदारी पंकज याच्या खांद्यावर. पहिला बॉल फुलर लेनचा होता. ऑन ड्राईव्ह केलाय मिड ऑनला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एक धाव नाही रोखू शकणार. एका धावेने खातं उघडलंय फलंदाज बंटी बद्रिकेचं. एक सीझन रायगड प्रीमियर लीगचा या खेळाडूने गाजवला. तो शिरडोनच्या मैदानावर झाला आणि तिथे या खेळाडूने रायगड प्रीमियर लीग मध्ये कार जिंकली. आणि दुसऱ्या बाजूला भन्नाट फॉर्म मध्ये असलेला खेळाडू दिवा कोलीवाडा या गावचा नवी मुंबईचा खेळाडू मैदानामध्ये खेळतोय ओमी केनी. त्याने नुकत्याच धावीर चषकामध्ये रोहामध्ये जाऊन मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार जिंकलाय. पालीमध्ये रत्नागिरीमध्ये खूपच चांगला खेळ दाखवलाय असा खेळाडू ओमी मैदानामध्ये खेळत असताना. ऑन साइडला फिरवलाय बॉल. स्क्वेअर लेग मधून टर्न होतोय. चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली. नक्कीच धावा वाचवल्यात परेश आरेकरने. 3 धावा नक्की आपल्या टीमसाठी त्याने वाचवल्या. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 2. आदरणीय सन्माननीय एक सुंदर व्यक्तिमत्व डॉक्टर नावेद सर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया. मी विनंती करेन आपण समोर या. आपलं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन मिलिंद भोईर यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावा. शब्द सुमनाने आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय. सागर कवळी साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. शब्द सुमनाने त्यांचं सुस्वागतम या आपण नावेद सर यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करूया. ॲडव्होकेट मिलिंद भोईर यांच्या शुभ हस्ते डॉक्टर नावेद सरांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करीत आहोत. स्वास्थ्यम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि अतिशय सुंदर सुविधा आपण पाहू शकतायत रुग्णांना. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. थँक्यू व्हेरी मच. या आपण पुन्हा एकदा जाऊया कुणाल सरांकडे. चांगला विशेष सन्मान मुख्य व्यासपीठावर वकिलाने डॉक्टरांचा सन्मान केलाय. चौकार चांगला स्क्वेअर कट फलंदाजीमध्ये ओमी केनीच्या बॅटमधून पंकजच्या विरुद्ध. शेवटी ती कोंडी फोडली आहे. 3 बॉलवर 3 सिंगल आल्या होत्या आणि 4थ्या बॉलवर चौकार येतोय. ओमी केनीच्या बॅटमधून टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 7. पंकज राऊंड विकेट. बॉल हवेत आहे. डोकं स्थिर नव्हतं जास्त. हवेत गेलंय त्याच्यामुळे एलिव्हेशन कमी मिळतंय. बॉल हवेत आणि इथे चांगला झेल टिपलाय फिल्डर सूर्या नायडूने. फलंदाज बाद होईल. पहिला धक्का बसतोय टीमला. बाजाराळी मनोर या टीमची पहिली विकेट इथे गमावली आहे. फलंदाज ओमी केनी आउट होईल. चांगली गोलंदाजी. राऊंड विकेटने अँगल करत असताना थोडासा मागे खेचलेला बॉल. डोकं वर गेलं आणि त्याच्याचमुळे जे डिस्टन्स पाहिजे होतं ते मिळालेलं नाहीये. सूर्याने कोणती चूक केलेली नाहीये. अंबरनाथचा खेळाडू आता दिनू कांबळे मैदानामध्ये जाईल. दिनू देखील एक मातब्बर खेळाडू आहे. मोठमोठे षटकार मारण्यासाठी प्रचलित असा खेळाडू आहे. परंतु सध्या आपण पाहतो या मैदानामध्ये सेकंड इनिंग मध्ये धावा चेस झालेल्या नाहीयेत. टार्गेट किती सेट करतील बाजाराळी मनोर हा संघ. पहिला सामना दोन्ही टीमने चांगला जिंकला.
मोठ्या फरकाने जिंकलाय. पण पाहूया या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो पुढील फेरीमध्ये क्वालिफाय होणार आहे. आजच्या संध्याकाळचा सर्वात महत्वाचा सामना. पंकज पाटील पालन गोलंदाजीसाठी. हा बॉल लेग स्टंपच्या हलकासा बाहेर आहे. रनआउटची संधी आहे. डिरेक्टेडचाही प्रयत्न झाला तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल. वाईट बॉल +1 अशा 2 धावा ऍड होतील. विकेट कीपर उमर. एक्स्ट्रा 2 धावा. टीमच्या टोटल मध्ये धावा वाढतायत. धावा झाल्यात 9. धावा स्कोर बोर्डवर. आणि ते मात्र फलंदाज बाद होईल. दुसरा धक्का दिलाय बंटी बद्रिके. कॅच सोडली आहे असं सांगण्यात येते. म्हणजे इथे विकेट मिळणार नाही आणि ओव्हर नंबर 1 चा खेळ इथे संपला. आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 9 धावा. रॉकी ग्रुप चषक 2025 चा हा मोठा सोहळा माननीय श्री मिलिंद काशीनाथ किनी साहेब यांचा मी मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. मराठी दणका त्यांच्या माध्यमातून प्रमोद शेडगे आणि स्वतः मला देखील त्यांनी जे प्रोत्साहन दिलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही व्यक्त करतोय. पहिलं षटक पंकजचं इथे यशस्वी राहिलं कारण त्याने विकेट घेतली आहे ओमी केनीची. आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर. 9 धावा. 1 फलंदाज बाद. 4 षटकांची लढत आहे. 5:08 पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला होता. 5 मिनिटं घेतलेत पहिले षटक टाकण्यासाठी. 3 ओव्हर तुम्हाला 15 मिनिटांमध्ये डिलिव्हर्ड करणं गरजेचं आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाज परेश आरेकर. नवापूरचा परेश आरेकर. बोईसर परिसरातील त्याचं ते गाव. परेश आरेकरने देखील एक चांगली छाप सोडली आहे महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये. त्याच्या वेगाच्या जोरावर अनेक मोठमोठ्या स्पर्धा त्याने गाजवल्यात. पहिलाच बॉल वाईड यॉर्करचा प्रयत्न होता आणि पडल्यानंतर सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. छेडखानी केलेली नाहीये बॅटरने म्हणजेच एक डॉट बॉल येईल परेश आरेकरच्या माध्यमातून. दोन्ही टीम तगड्या आहेत. हा एक महत्वपूर्ण सामना आहे. जिंकणं गरजेचं आहे. दोन्ही टीमचा विचार केला तर चांगलं क्रिकेट आज रॉकी ग्रुप ट्रॉफीमध्ये सर्वांनी पाहिलं. उद्या देखील अंतिम दिवस या स्पर्धेचा पाहायला यायला विसरू नका. भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक उद्याही येतील. शॉर्ट बॉलचा वापर. तिथून सरळ विकेट कीपरचा वेध. अंपायरचा सिग्नल येतो वाईट बॉल आणि टीव्ही अंपायरची मदत इथे DRS द्वारे घेतली जाईल. फिल्डिंग करणाऱ्या टीमचा हा DRS. इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल आहे. टीव्ही अंपायरची जी मदत घेण्यात आली होती बॉलिंग करणाऱ्या टीम कडून तो रिव्ह्यू त्यांचा यशस्वी झालाय. आणि हा डॉट बॉल येतोय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. दिनू कांबळेच्या विरुद्ध दबाव बनतोय फलंदाजी करणाऱ्या मनोर टीमवर. बाजारळी मनोर संघ मैदानामध्ये खेळत असताना परेश मागे खेळण्याचा प्रयत्न होता. इम्प्रुव्हायझिंग सुपला स्ट्रोक परंतु रनआउटची संधी. नॉन स्ट्रायकिंग एंडला दिनू सुरक्षित आहे का हा प्रश्न आहे. पंचांनी सांगितलं नॉट आउटचा निर्णय. एक धाव जाईल दिनूच्या खात्यामध्ये. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 10 धावा. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्वच क्रीडा रसिकांचं प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. परंतु धावा आलेल्या नाहीयेत. बाजारळी मनोर या टीमचा विचार केला तर या मॅच मध्ये थोडीशी संत सुरुवात त्यांची राहिली. पहिल्या ओव्हर मध्ये 9 धावा. 3 बॉल मध्ये 1च रन आली आहे. 10 धावा स्कोर बोर्डवर. मॅजिकल फिगर. स्ट्रायकिंग एंडला बंटी बद्रिके.
शॉर्ट बॉलचा वापर होता, बरोबर पिकअप शॉट ऑन साइडला फेकलाय बॉल, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा मिळतील. येतोय बंटी बद्रिकेच्या बॅट मधून रॉकी चषक षटकार. चांगलं टायमिंग बंटी बद्रिकेचं. भव्य षटकार. खालापूर परिसरातील लोदिवली गावचा हा खेळाडू आहे आणि त्याच्या बॅट मधून हा षटकार येतो आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 16 धावा. या धावा येणं गरजेचे आहेत. ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय, अँगल बदलून. शॉर्ट बॉलचा वापर, हुक शॉट, मागे फिल्डर आहे श्याम, कोणती चूक होणार नाही. श्याम चौधरीने टिपलाय हा झेल. फलंदाज बाद होईल. बंटी बद्रिकेची विकेट घेतली. गोलंदाजी करत असताना परेश आरेकरने आणि दुसरा धक्का बसलाय बाजाराळी मनोर या टीमला. फलंदाज बंटी बद्रिके आउट. दुसरी विकेट बाजाराळी मनोर या संघाची. दोन्ही टीम कडे स्टारकास्ट जर पाहिली तर तुम्ही भरपूर मोठमोठे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. मागच्या मॅचचा हिरो अय्यूब. दोन्ही फलंदाजांनी 11 आणि 12 बॉलमध्ये 32 धावा केल्या होत्या आणि त्याचमुळे 11 बॉलमध्ये 32 धावा करणारा खेळाडू अय्यूब ठरला होता मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकणारा खेळाडू मागच्या मॅच मध्ये. आणि याच अय्यूबने यावर्षी ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग TDPL मध्ये देखील मालिकावीराची ती बाईक जिंकलेली आहे निळजे क्रीडांगणावर. आणि त्याचमुळे चर्चेमध्ये भूमी 11 मांडा या टीम मधून खेळत असताना अय्यूब देखील मोठमोठे षटकार मारण्यासाठी जाणला जातो. अय्यूबकडे देखील बाईकचा खजाना आहे. भरपूर 2 व्हीलर्स त्यानेही जिंकलेला आहे टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये. चर्चेमधला खेळाडू दिनूच्या बरोबरीने आता एक पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आहे. आणि षटकार कितीही लांब असो, कितीही मोठा असो, बाउंड्री लाईनच्या बाहेर मारण्याची क्षमता, कुवत, धमक या खेळाडूकडे. असा खेळाडू अय्यूब, कासार वडवलीचा स्टार, मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज होईल. समोर परेश आरेकर. परेशचा स्लोअर वन, फसवा बॉल, कमी गतीने टाकलेला, हा गती परिवर्तन करून टाकलेला बॉल सर विकेट कीपरच्या हातामध्ये. 2 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर आपल्याला धावा पाहायला मिळतात. 16 फलंदाज बाद झालेत आतापर्यंत. 2 ओव्हरसाठी लक्षात घ्या. टीम 4 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक टाकणं गरजेचं आहे, अन्यथा एक एक्स्ट्रा प्लेअर 38 सर्कलच्या आतमध्ये सजवणं अनिवार्य असेल. 11 मिनिटं झालेले आहेत 2 ओव्हरसाठी. 5:08 सामना सुरू झाला होता. 5:19 झालेले आहेत. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजीसाठी अक्षय घरत कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. या सामन्यामध्ये अय्यूब कडून भरपूर अपेक्षा आहेत. मागच्या ओव्हरचा जर विचार केला तर फक्त 7 धावा आल्यात. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर 9 धावा. पंकज पाटील पालनने दुसऱ्या ओव्हरमध्ये परेश आरेकरने फक्त 7 धावा खर्च केला. एक षटकार येऊन देखील शांत ठेवलंय फलंदाजांना. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकाची जबाबदारी अक्षय घरतच्या खांद्यावर आहे. लक्षात घ्या 4 मिनिटाच्या आतमध्ये षटक देखील टाकायचे, जास्त वेळ घेऊ नका, अन्यथा एक एक्स्ट्रा प्लेअर 38 सर्कलच्या आतमध्ये सजवणं गरजेचं राहील लास्ट ओव्हरमध्ये. पहिला बॉल या षटकातला अक्षय. समोर दिनू फलंदाजीसाठी. पुढे सरसावत असताना चांगला स्क्वेअर ड्राईव्ह इथे दाखवलाय. बॉल चाललाय पॉइंटच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळताना दिसतील. 4 येतोय चौकार दिनू कांबळेच्या बॅट मधून. हा खणखणीत चौकार. टीमची धावसंख्या 20 धावा. पहिला चौकार दिनू कांबळेच्या बॅट मधून त्याच्या इनिंगचा. आणि या चौकाराच्या मदतीने आता 20 धावा. धावसंख्या थोडीशी खुलते फुलते. अक्षय घरत या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर कूप करण्याचा प्रयत्न होता आणि आपण पाहतोय तोपर्यंत 1 धाव मिळताना दिसेल. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 25 धावा. क्रिकेटवर प्रेम मिलिंद काशीनाथ किनी साहेबांचं सातत्याने राहिलंय. अनेक स्पर्धांमध्ये सातत्याने ते भेट देत असतात. प्रचंड आवड क्रिकेट या खेळाची आणि तेवढेच चांगल्या पद्धतीने बक्षीसदाते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अनेक समालोचकांसाठी देखील पर्वणी ते ठरत असतात. ज्या ज्या स्पर्धेला ते भेट देत असतात त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं त्याबद्दल नक्कीच मिलिंदजी केनी साहेब आपलं मनपूर्वक आभार.
पुढचा बॉल घेऊन अक्षय घरत 9 धावा या ओव्हर मध्ये पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय, बाहेरही आहे. अंपायरचा इशारा येतोय वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. धावा झाल्या 26 रन. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. अक्षय घरत पुढचा बॉल घेऊन बॅटची आतमधली कडा घेतली आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउटची संधी आहे. बॉल भवऱ्यासारखा फिरतोय, तिथून निसटला हातातून अक्षयच्या. एक धाव खात्यामध्ये. फलंदाज अय्यूबच्या या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता 27 धावा. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक या ओव्हरचा. दिनू कांबळे 2 चौकार या ओव्हरमध्ये सुरुवातीच्या 2 बॉलवर त्याच्या बॅटमधून आलेत. जागा बनवली, फटका हवेत खेळलाय, स्वीपर कव्हर ठेवलाय, डीप मध्ये प्रयत्न करतोय. कॅचचा प्रयत्न आणि खूपच चांगला झेल तिथे टिपण्यात आलाय. राज गोठणकरच्या माध्यमातून फलंदाज बाद. वाशेरे भिवंडी हा खेळाडू आहे. मायटी महेंद्र या टोपण नावाने त्याची ओळख आहे. वेल फिनिशर ऑफ भिवंडी असंही त्याचा उल्लेख होत असतो. अनेक स्पर्धांमध्ये शेवटी त्याची बॅटिंग दमदार होत असते आणि आता त्याच्याकडे या पहिल्या सत्रातले 7 बॉल शिल्लक आहेत. शेवटचा बॉल असेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 27. टीम बाजारळी मनोर या मॅच मध्ये मुंबईचा सम्राट NB अवधच्या विरुद्ध खेळत असताना जो संघ जिंकेल उद्या टायगर स्पोर्ट्सच्या विरुद्ध खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. आज चांगला खेळ पहिल्या सत्रामध्ये टायगर स्पोर्ट्सने केला होता. चर्चा त्यांच्याही खेळाची राहिली आहे, परंतु इथून आज संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहूया कुठला संघ बाजी मारतोय. 27 धावा झाल्यात. फुल टॉस बॉल होता. डाऊन दी ग्राउंड चांगला फटका सजवलाय. डीप मध्ये फिल्डर जज करतोय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. बॉल आतमध्ये ढकललाय. सूर्या नायडू चांगला प्रयत्न आणि टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे रनआउट चेक करण्यासाठी. नॉट आउटचा निर्णय. 2 धावा मिळतील आणि छवी चायनीज सेंटर जलसार यांच्या वतीने या स्पर्धेसाठी डोनेशन आलेलं आहे 2200 रुपयाचं. छवी चायनीज सेंटर जलसार आपलं मनपूर्वक आभार आयोजकांच्या वतीने आणि संपूर्ण रॉकी ग्रुपच्या वतीने आम्ही ते व्यक्त करतो. हे प्रेम आहे रॉकी ग्रुपवरचं. पंच एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये सजवावा लागेल. जास्त वेळ घेतलाय बॉलिंग करणाऱ्या टीमने. रिव्ह्यू साठी टाइम काउंट नाहीये. जे नियम आहेत ते सगळ्यांसाठी सारखेच आहेत. तुमच्याबरोबर काही भेदभाव केलेला नाहीये. जे नियम आहेत ते सगळ्यांसाठी सारखेच आहेत या स्पर्धेमध्ये, कारण 5:26 झालेत. प्रत्येक ओव्हर नंतर आम्ही तुम्हाला टाइम सांगत होतो. शेवटचं षटक आणि शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाज रोहित सज्ज होईल गोलंदाजीसाठी. समोर फलंदाजीसाठी तयार आहे अय्यूब. हा खेळाडू पहिला बॉल रोहितचा पहिलाच बॉल शॉट होता. हाफ ट्रॅकर होता आणि असे बॉल सोडत नाही. फलंदाजी करत असताना अय्यूबच्या बॅट मधून तडाखा. बॉल सीमा पार स्क्वेअर लेगला येतोय. षटकार. बॉलची मागणी होते.
6 धावा येत आहेत. पहिल्याच बॉलवर तडाके बंद सुरुवात या षटकाची झाली आहे. फलंदाजीमध्ये अय्यूब शेख, कासार वडवलीचा हा खेळाडू. मगाशी देखील उल्लेख केला होता, या हंगामामध्ये भन्नाट फलंदाजी त्याने केली आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा तर लिहिल्या गाजवल्या. या हंगामातल्या अय्यूबने अनेक मोटरसायकल्स त्याने त्याच्या आयुष्यामध्ये जिंकलेले आहेत. कासार वडवलीचा खेळाडू आहे. मैदानामध्ये आल्या आल्या त्याच्या बॅटमधून अपेक्षा असते की मोठे षटकार तो मारू शकतो आणि तो सध्या ते फटके सजवतोय. 6 धावा, भव्य सुरुवात या षटकाची. रोहितच्या विरुद्ध सुपर हिट फलंदाजी करायला सुरुवात केली आहे. दुसरा बॉल वाईड यॉर्करचा प्रयत्न, खोलवर टप्प्याचा बॉल सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल पंचांनी कळवलाय. DRS वापरलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने व्हाईट बॉल साठी. त्यांच्याकडे आहे. फेअर डिलिव्हरी म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या टीमने आता DRS गमावलाय. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या बॉलवर षटकार, त्याच्यानंतर चांगलं कमबॅक पुनरागमन गोलंदाजीमध्ये रोहितचं राहिलंय. 4 बॉलचा खेळ शेष. पहिल्या डावातला बॉल हवेत आहे, भरपूर उंच गेलाय, बॉल फिरतोय भवऱ्यासारखा. फिल्डर येत आहेत 2-2. कॅच ड्रॉप आणि थ्रोही कुठे फेकलाय. धावा आता धावांची 2 कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झालाय. चौथ्याही धावेचा प्रयत्न आहे इथे सुरू होईल. 5वी धाव घेतली जाईल का? रेकॉर्ड होईल 5वी घेतली तर नाही. अय्यूबने नाही घेतली 5वी धाव. 4 धावा मिळताना दिसतील. झेल सुटल्यानंतर अय्यूबने या 4 धावा पळून काढल्यात आणि या चौकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 39-39. नो बॉल. ओ स्टेपिंगचा नो बॉलचा इशारा आहे. ओ स्टेपिंगचा हा नो बॉल, त्याच्यामुळे फ्री हिट असेल. पुढच्या बॉलवर 5 धावा या बॉलवर मिळाल्यात आणि त्याच्यामुळे धावा झाल्या 40-40. संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्कीच फायटिंग स्कोर निर्माण केलाय बाजारळी मनोर या टीमने. हा बॉल हवेत आहे, भरपूर उंच गेलाय, ढगात खेळलाय, फ्री हिट आहे. कॅच पकडला क्रितेशने, तरी देखील 2 धावा इथे सहज मिळतील अय्यूबला. धावा झाल्यात 42-42. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे या इनिंग मध्ये. क्रिकेटचा खेळ अद्भुत खेळ, भरपूर वेळेला बदलतो आणि या मॅच मध्ये तसाच बदलणारा खेळ तुम्ही पाहिला. पहिल्या ओव्हरमध्ये 9, दुसऱ्या ओव्हरमध्ये 7, नंतर 13. या ओव्हरमध्ये एक षटकार, त्याच्यानंतर 5 धावा नो बॉलवर आल्या. 2 धावा आता आल्यात. धावा सातत्याने येतात. धावांचा फ्लो वाढलाय, वेग वाढलाय. त्याचं कारण आहे अय्यूबची बॅटिंग सध्या मैदानामध्ये चांगलीच रंगली आहे. शॉर्ट बॉल पुल केलाय, हवेत आहे आणि हा बॉल क्लिअर करेल का हे पाहायचंय. फिल्डर येतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि तोपर्यंत पाहूया निर्णय काय येतोय. तिथले प्रेक्षक सांगतात हा षटकार आहे. 6 धावा मिळतील. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 48. मी मगाशी देखील उल्लेख केला होता, किती मोठा षटकार असो, हवेच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला देखील हा फलंदाजी करू शकतो, दूरवरचे षटकार मारू शकतो आणि ही खासियत राहिली, मनगटातली ताकद आहे या खेळाडूकडे. अय्यूब मैदानामध्ये खेळतोय, मागच्या मॅचचा हिरो आहे. 11 बॉलमध्ये 32 केले होते. याही मॅच मध्ये त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. चांगली बॅटिंग. ओ हेलिकॉप्टर, बॉलला फेकले समोरच्या दिशेने. फिल्डर आहे आणि या वेळेला तो जाळ्यामध्ये अडकलाय. चांगला झेल तिथे टिपलाय. फलंदाज अय्यूब आता आउट होईल. न्यू बॅटर विकी मुंबईकर, मॅन फ्रॉम दिवाळे, कोलीवाडा, नवी मुंबई. विकी मुंबईकर फलंदाजीसाठी, लेफ्ट हँडेड बॅटर. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातला, लास्ट बॉल असेल या ओव्हरचा, म्हणजेच पहिल्या सत्रातला. धावा झालेल्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 48-48.
शेवटचा बॉल आहे या ओव्हरचा, गोलंदाजीसाठी सज्ज होईल. शेवटचा बॉल बॅटची आतमधली कडा घेते, बॉल मागे चाललाय. पंकज पाटील पालनने बॉल अडवलाय, सिंगल इथे कंप्लीट होईल. दुसरा धावेचा प्रयत्न होताना दिसणार नाही आणि अशा पद्धतीमध्ये सिंगलसह हे षटक आणि हे सत्र आता इथे संपलंय. या सत्रामध्ये धावा झाल्यात 49. 50 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा 4 ओव्हरमध्ये. बाजारळी मनोरच्या विरुद्ध खेळत असताना मुंबईचा सम्राट NB अवध या टीमला 4 ओव्हरचा खेळ आहे आणि 4 ओव्हरमध्ये 50 धावांची आवश्यकता असेल. दुसऱ्या डावामध्ये या खेळाची कहाणी कशी रंगते, कुठला संघ जिंकतोय, कुठला संघ पुढच्या फेरीमध्ये क्वालिफाय करतोय आणि कुठला संघ टायगरच्या विरुद्ध खेळतोय हे ऐकण्यासाठी या आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. होईल परिवर्तन. ऐकूया प्रमोद शेडगे सरांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच कुणाल दाते सरांचा आवाज आजच्या दिवसामध्ये आपण ऐकलात. उद्याच्या दिवसात सुद्धा ते जॉईंट होतील. तर या पण लॉट्स या ठिकाणी टाकले जात आहेत, लक्षात असू द्या. कॅमेरामॅन तर या आपण लाईव्ह ड्रॉ या ठिकाणी टाकले जात आहेत आणि आपण उद्याच्या दिवसातील जे जवळची गावं आहेत आणि तिथून जे संघ आलेले आहेत त्यांना लवकरात लवकर यावं लागेल. जे लाईव्ह ड्रॉ मी मिलिंदजी किनी साहेब यांना विनंती करेन की आपण 2 ड्रॉ या ठिकाणी रिसीव्ह करायचे आहेत आणि कॅमेरामॅनच्या अगदी समोर आपण ते ओपन करायचे आहेत. पहिल्या दिवसातला विनर संघ 2 हात करणार आहे. आता आपण पाहूया कोणता संघ खेळेल या पहिल्या दिवसातील विनर टीम बरोबर. 7व्या दिवसातला विनर संघ म्हणजेच आपण पाहिलं वसई विरार विभागातील एक संघ. 2 मॅचेस पेंडिंग आहेत. धन्यवाद मिलिंदजी काशीनाथ किनी साहेब. तदनंतर नरहर किनी साहेब यांना मी विनंती करेन, जे सचिन किनी यांचे पिताश्री आहेत, सोनावेवरून आलेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ड्रॉ टाकला जाणार आहे, रिसीव्ह केला जाईल. चौथ्या दिवसातला विजयी संघ 2 हात करेल. पंकज 11 मोरबे 40+ या टीम बरोबर दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तदनंतर सदानंद किनी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण ड्रॉ रिसीव्ह करतोय. चला मॅच स्टार्ट करायची आहे. त्वरित विजयासाठी 50 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. या सदानंद किनी साहेब जे खराट ताऱ्यावरून उपस्थित झालेत. आई जीवदानी टीम 2 हात करणार आहे. आजच्या दिवसातील विनर टीम या संघाबरोबर म्हणजेच एक कडा मुकाबला पाहायला मिळेल यात मात्र शंका नाहीये. आणि तदनंतर नावेस सर डॉक्टर यांना विनंती करेन, जे स्वास्थ्यम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे प्रोप्रायटर आणि डॉक्टर स्वतः आहेत. त्या ठिकाणी पहिल्याच बॉलवर विकेट मिळते. बिलाल शेख गॉन. या आपण लॉट्स 5व्या दिवसातला विजयी संघ 2 हात करेल. अश्विन गोपाळे अगदी ॲक्युरेट यावेळेला कॅमेरात बंदिस्त करतायत. जयप्रकाश एडवन या टीम बरोबर अशा प्रकारचे आपल्याला सामने पाहायला मिळणार आहेत. तर एक चांगलं क्रिकेट. धन्यवाद. आपण असनस्तन व्हायचं आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. जे लॉट्स आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवलेत लाईव्ह ड्रॉ प्रो लिंक स्पोर्टच्या माध्यमातून. धन्यवाद अश्विन गोपाळे, आमचे कॅमेरामॅन.
चला घाई करा. 5:37 मिनिटे झालेली आहेत आणि आपण टायमर सेट केलेला आहे. परफेक्ट 5:36 ला बॉल डिलिव्हर्ड झालाय. पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली. इथून आपण पाहतायत व्हाईट बॉलचा इशारा सागर मोरे यांच्याकडून. गोलंदाज जर आपण पाहिलं तर अमरीश यादवला आपण पाहतायत. संध्याकाळचं सत्र, दमट वातावरण, थंड गुलाबी हवा हलकीशी वाहताना आपल्याला पाहायला मिळते या सभोवताली. टेनिस बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कप विटीलाईनचा टेंबी कोडावेचं हे क्रिकेटचं नंदनवन आपण पाहू शकाल. तुम्हा सर्वांना घेऊन आलेली ही स्पर्धा, त्याचं नाव आहे स्पर्धेचा रॉकी ग्रुप चषक 2025. दरम्यान व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय अमरीश यादव लेंथला विसरतायत. षटक क्रमांक पहिला प्रितेश गावड आम्हाला माहिती देत असताना 2 रन झालेले आहेत. 50 धावांचं लक्ष्य. पुन्हा एकदा अयूब शेखने कमालीचं प्रदर्शन दाखवलं. 19 रन्स, 19 रन्स त्याच्या बॅटमधून. जे बॅट फिरवण्याची शैली ती अफलातून पाहायला मिळते. त्याचा बॅटचा जो स्पीड आहे तो अप्रतिम पाहायला मिळतो. चेंडू बराच वेळ हवेत होता, परंतु बंटी बद्रिके तिथपर्यंत पोहोचू शकले नाहीत. वन बाउन्सने चेंडूला कलेक्ट करतायत. एक चांगला खेळाडू म्हणून ज्याची सातत्याने ओळख आणि मनोर अळी जे आपण पाहतात, बाजार अळी मनोर या टीम मधून सातत्याने ते चांगलं क्रिकेट खेळतात. या संघामधून त्यांचे पॅकर्स या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा वेलकम असेल. संघाची धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचले गेले. षटक क्रमांक पहिला आणि पहिल्या षटकातील बॉल फेकून झाले 2. 5:36 ला बॉल डिलिव्हर्ड झालाय. तुम्हाला 15 मिनिटांचा कालावधी दिला गेलाय. नो एक्सक्यूज. पुन्हा एकदा बॉल तयार. अमरीश यादव. हा बॉल अप्रतिम चांगला बॉल पाहायला मिळाला. पंचांकडे अपील जरूर केली गेली होती. महेंद्र मागे आपण पाहू शकता देशटेनच्या पाठीमागे आहे. एक चांगलं क्रिकेट ज्याच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळतं. सागर कवळी साहेब या ठिकाणी उपस्थित आहे, जे आदरणीय राहुलजी कवळी साहेब यांचे बंधू आहेत आणि ज्यांनी शिस्तप्रिय ट्रॉफी या ठिकाणी सौजन्य केलेली आहे. जो संघ चांगला खेळेल, वेळेनुसार तो संघ या ठिकाणी पोहोचेल, कोणताही गैरवर्तणूक करणार नाही, अशा संघाला आपण शिस्तप्रिय संघाची ट्रॉफी सन्मानित करणार आहोत. चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा स्लोवर वन आपण पाहू शकाल. चांगली खेळपट्टी बनवली गेली. जे पिच क्युरेटर आपण पाहतायत, कधी गोलंदाजांच्या प्रेमात पडते, कधी फलंदाजांच्या प्रेमात पडते. अशा प्रकारची ही खेळपट्टी बनवण्यात आले आणि पोषकदायक खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. आजचा 8वा दिवस, परंतु तुम्हाला खेळपट्टीवर गेल्यानंतर एक सुद्धा तडाख गेलेली दिसणार नाहीये. अशी ही सुंदर खेळपट्टी, जणू काही कालच खेळपट्टी बनवले अशा प्रकारची खेळपट्टी बनवली गेले. खेळपट्टीवर सुद्धा कधी कधी अवलंबून असतं गोलंदाजांचा आणि फलंदाजांचा खेळ. इथून श्याम चौधरीच्या बॅटमधून टेमघर, भिवंडी तालुक्यातील एक हर उडणारी आणि बाहुबली षटकार. 6 धावा. चांगला फटका होता. महिला कक्षेच्या छतावर यावेळेला आपण पाहू शकतात आमच्या लाडक्या प्रेक्षकांना अभिवादन करणारा अप्रतिम षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या 9. बॉल फेकून झाले ते 5. पहिला सामना आपण पाहणार आहोत. ज्या पद्धतीने अंतिम ड्रॉ आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिरावली. हा बॉल डॉट. पहिल्या षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झाला आणि संघाची धावसंख्या 9 म्हणजे येणारे 18 बॉल आहेत. 18 बॉल मध्ये 41 ची आवश्यकता असेल. सफाळे ग्रामीण मधून आपण पाहतायत विजेता संघ आणि त्याच पद्धतीने वसई विरार विजेता संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे उद्याच्या दिवसामध्ये. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीम कालच्या दिवसामध्ये आपण पाहिली होती आणि त्यांच्या अगेन्स्ट एक टीम अजून आपल्याला पाहायला मिळेल. पांजू स्पोर्ट्स पांजू आणि साईच्या अर्नाळा टीमला जी बाय मिळाले, म्हणजे 2 संघांमधून जो संघ जिंकेल तो साईच्या अर्नाळा टीम बरोबर खेळेल आणि तिथून जो विजेता होईल तो ग्रामीण सफाळे ग्रामीण या विजेता संघाबरोबर खेळेल. त्यानंतर वैतरणा गट मध्ये आपण पाहिलं तर जो त्रिशिका 11 गावदेवी यंगस्टार वैतीपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो सिद्धेश 11 तलावपाडा या टीम बरोबर आणि त्यामधून जो संघ जिंकेल तो पंकज 11 मोरबे टीम. चला घाई करा, वेळ दौडू नका. आतापर्यंत वेळ टाइम स्पेंड केलेला आहे. जवळजवळ आपण पाहतात 5:36 ला बॉल पडल्यानंतर 6 मिनिटांचा अवधी घेतलाय पहिल्या षटकासाठी. आता फक्त तुमच्याकडे 9 मिनिटे 2 षटकांसाठी आहेत.
कोणतीही सबब चालणार नाहीये. पहिलाच बॉल ह्या वेळेला आपण पाहतायत सरळ चेंडू निघून जाईल. यस, व्हाईट बॉलचा इशारा येत असताना उमर खानला आपण पाहू शकाल. उमर 11 गेली कित्येक वर्ष आपण पाहिलेत जबरदस्त परफॉर्मन्स करणारा हा संघ. एका साईडला आपण पाहतायत पंकज 11 मोरबे आणि वैतरणा गटमधून संघ जिंकेल तो खेळ 40+ संघाबरोबर. आई जीवदानी टीम 2 हात करणार आहे. ओपन टीम म्हणजे उद्याच्या दिवसात 2 संघ आपल्याला पाहायला मिळतील. आज विजेता संघ आणि टायगर स्पोर्ट्स. चांगला बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतोय. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, हलकीशी अपील केली गेली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10 वर जाऊन पोहोचली गेले आणि इथून आपण पाहतायत यस पंच बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतला गेलाय. या आपण चेक करूया व्हाईट बॉल आहे का. तदनंतर आगरी समाज गट आपण पाहिला होता आणि त्या गटातून जो संघ आपण पाहू शकता शिरगाव टीम 2 हात करणार आहे जागमाता रावळे या टीम बरोबर. आणि त्यामधून जो जिंकेल तो सफाळे ग्रामीण क्रिकेटमधून जयप्रकाश एडवन टीम ही मात्र आपण पाहू शकतायत. सफाळे गटमधून फेअर डिलिव्हरी आहे कारण स्विच इट खेळण्याच्या तयारीमध्ये होते. ग्रीप बदलली होती आणि अशा वेळेला आपण पाहतायत डॉट बॉल. हिमांशू पाटीलचा हा बॉल. हे मैदान हिमांशूसाठी काही नवीन नाही आहे कारण 2024 मध्ये आपण पाहिलं चांगलं क्रिकेट ज्याने हाताळलं आणि बेस्ट बॉलरचा किताब याच स्पर्धेमध्ये ज्या गोलंदाजाने घेतला गेला होता तोच हिमांशू पाटीलला आपण पाहतायत. आर्यन भोईर जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण त्याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. 2 बॉलचा खेळ झाला 11 रन्स. अजून सुद्धा 39 ची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. आणि श्याम आज त्यांच्या विरोधात खेळत असताना पाहायला मिळतोय. एकत्रित होते म्हणजे ओपन टीम मध्ये तुम्ही आज या संघामध्ये उद्या त्या संघामध्ये सातत्याने पाहायला मिळतात. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. फिल्डर त्या ठिकाणी धावतायत चेंडूला रोखतील का आणि या स्टॉप केलं गेलंय. दिनू कांबळे बॅकअप साठी येईल आणि पाहता पाहता श्याम चौधरीच्या बॅटमधून 2 धावा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 13 धावा 13 रन्स. मुंबईचा सम्राट NB अवध हा संघ पाहायला मिळतोय. जो संघ जिंकेल तो संघ टायगर स्पोर्ट्स रोहिदास पाटील पुरस्कृत यांच्या संघाबरोबर खेळताना पाहायला मिळेल. बॉल आपण पाहिला फुलर लेन्सचा बॉल आपण पाहू शकता. चांगला बॉल एक्झिट केलं गेलं ते श्याम चौधरी. संघाची धावसंख्या स्थिरावली. बॉल फेकून झाली 4 धावांची गती स्कोर कार्डवर 13. अजून सुद्धा 37 रनचं लक्ष पाहायला मिळतं येणाऱ्या 14 बॉल मध्ये. 14 बॉल आणि 37 रन्स. ऑन साइडला फटका अप्रतिम खेळला गेलाय. चेंडू सरळ निघून जाईल. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी 300 मात्र या वेळेला आपण पाहिले तर सुटले असते परंतु इथे परिपूर्ण त्या संधीचं सोनं करता आलं नाही. त्यासाठी मिलिंदजी काशीनाथ किनी साहेब शेवटच्या बॉल पर्यंत राहिले. त्यांना माहिती आहे कोणता प्रेक्षक वर्ग जर झेल घेईल तर त्याला आपण इथे असणं गरजेची गोष्ट राहील. चर्चा सुरू आहे. कॅच सुटला अन्यथा जरूर 300 रुपये मिळाले असते. आदित्य भोईर आयुष भोईर त्या ठिकाणी आहेत. पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. आर्यन पुढे सरसावतोय. चांगली फिल्डिंग तर होते. फंबल झालेत परंतु इथे पाहता पाहता श्याम चौधरी पोहोचतील का. यस डेफिनेटली 2 धावा. षटकारानंतर आलेल्या 2 धावा महत्वपूर्ण. संघाची धावसंख्या 21. मुंबईचा सम्राट NB अवध टीमची स्थिती पाहायला मिळते. येणारे बॉल आहेत 12 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 29. 12 बॉल 29 रन. 10 मिनिटे लागलेले आहेत 2 षटकांसाठी. आता हे षटक तुम्हाला 5 मिनिटात क्लिअर करायचंय. हळूहळू ज्या पद्धतीने आपण पाहू शकता सूर्य नारायण देव मावतीला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोहोचते ती फलकावर 21 वर जाऊन पोहोचली गेली. 12 बॉल आणि 29 रन. कोणत्याही बॅड लाईटचं अपील चालणार नाहीये त्यासाठी आम्ही टायमर सेट केले गेले. संघाची धावसंख्या 21. विजयासाठी 29 ची आवश्यकता आहे. 12 बॉल 29 रन्स हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. बाजाराळी मनोर. चला 4 मिनिटे फक्त राहिले तुम्हाला हे षटक टाकण्यासाठी. बरोबर 5:36 ला बॉल डिलिव्हर्ड झाला होता आणि इथून आपण पाहतायत 11 मिनिटे लागलेत. 5:47 झालेत. आर्यन एकंदरीत विशाल रॉय ला आपण पाहतायत. चला थोडीशी घाई करा.
पुन्हा एकदा गोलंदाज जर आपण पाहिलं तर विशाल रॉय. अप्रतिम परफेक्ट यॉर्कर. उमर खान परिपूर्ण ब्लॉक झाले. जबरदस्त हा चेंडू सरळ यष्ट्यांचा वेध घेत. काय वेगवान मारा होता. रफ्तार का सौदागर विशाल रॉय. ऍब्सोल्युटली इनक्रेडिबल डिलिव्हरी. फलंदाज बाद उमर खान. बॅक टू द पॅव्हिलियन. 11 बॉल आणि 29 ची आवश्यकता. चला फलंदाज घाई करा. टायमर स्टॉप केले गेले. विकेट या ठिकाणी जरूर मिळाले कारण प्रतिस्पर्धी संघाला सुद्धा त्याचं बेनिफिट हे मात्र मिळालं पाहिजे कारण तुम्ही लेट येतील तर तेवढे सेकंद जे आहेत ते मात्र वाढतील प्रतिस्पर्धी संघाचे. त्यासाठी टायमर स्टॉप केला गेलाय. चला फलंदाज 30 सेकंदामध्ये जाणं अनिवार्य आहे. प्रितेश घरत मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतील. प्रितेश घरत थोडंसं वॉर्मअप करत जायचंय. थँक्यू व्हेरी मच. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला अतिशय विशाल रॉयचा. काय गोलंदाजी केले विशाल रॉयने. परफेक्ट फलंदाजाला रीड करणं. त्याची बॅटिंग स्टान्स स्टँडिंग बॅटिंग पोझिशन. तो कोणत्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करेल याकडे लक्ष. आणि आता क्रितेश घरत बिरवाडीचा ब्रँड कशा पद्धतीने खेळी करेल याकडे लक्ष आहे. इथून 3.5 मिनिटं तुमच्याकडे आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21. 11 बॉल 29 ची आवश्यकता. विशाल रॉय आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल. चेंडू आपण पाहिला तेवढाच वेग भन्नाट वेग पाहायला मिळाला. लेफ्ट केलं होतं आणि सागर मोरे सर या ठिकाणी वळतात. यस वाईट बॉल एकदा ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22 वर जाऊन पोहोचली गेली. 22 रन्स ऑन द बोर्ड लागला. आता षटक क्रमांक 3 आहे. सातत्याने सकाळच्या सत्रामध्ये हार्दिक किनी यांचा सुद्धा आपण आवाज ऐकलात. आज विश्रांती करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनुभव घेत आहेत. संघाची धावसंख्या 22. 22 28 ची गरज. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. फेकी करतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचली गेली. आता बॉल आहे तुमच्याकडे 10 आणि 10 बॉलमध्ये 27 रनची आवश्यकता. अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे. दोन्ही संघांकडे 50-50% चान्सेस आहेत. विजयाचे दरवाजे कोणत्या संघाचे खुले होतील. जो खेळेल तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. म्हणतात ना स्वप्नांचा पाठलाग करताना तुम्हाला किती मैल दूर पळावं लागेल हे कोणीच सांगू शकणार नाही. तुम्हाला क्रिकेटच्या मैदानात आणि आयुष्याच्या मैदानात पळावंच लागेल कारण थांबला तो संपला आणि हुकला तो संपला. आता फक्त तुमच्याकडे जवळजवळ 3.25 मिनिटे राहिलेले आहेत. बॉल फेकून झाले 2-4 बॉलसाठी 2.5 मिनिटांचा कालावधी. पुन्हा एकदा बॉलर तयार. विशाल रॉय. चेंडू आपण पाहिला यष्टींच्या वरून हाय हॅलो बाय बाय करत चेंडू सरळ निघून जातोय. महेंद्र वांगीच्या आता मध्ये विसावला गेलाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 23 धावा. 23 रन्स. जबरदस्त निहिल किनीने सुद्धा चांगलं प्रदर्शन दाखवलंय अग्री समाज गटातून. आता 2 मिनिटांचा कालावधी आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 23. विजयासाठी 27 रनची आवश्यकता. पुन्हा एकदा बॉलर तयार. विशाल रॉय. अप्रतिम चांगला बॉल. रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. अतिशय चांगला बॉल पाहायला मिळतो. वेगे बरोबर नियंत्रण. अचूक टप्पा. अचूकता आणि भेदकता कशी असावी. रफ्तार का सौदागर विशाल रॉय. वय वर्ष फार कमी आहे परंतु काय बॉलिंगचा दर्जा. स्टँडर्डपणा कसा असावा. यूपी मधून बिलॉंग करतोय विशाल रॉय. ऑन साईडला टेक्निक चांगली वापरली आणि इथून सरळ चेंडू निघून जाईल. दिनू कांबळेला बीट करत आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी स्वर्गीय मोहनीश संजय राऊत स्टँडला त्रिवार अभिवादन करणारा हा चौकार. निर्णायक क्षणाला 4 धावा मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 27 वर जाऊन पोहोचले गेले. आता बॉल आहेत तुमच्याकडे 7 आणि 7 बॉल मध्ये 23 ची आवश्यकता आहे.
शेवटचा बॉल आणि 1 मिनिटांचा अवधी. पुन्हा एकदा बॉल तयार. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे सरळ चेंडू यष्ट्यांचा वेध घेत क्लीन बोल्डच्या माध्यमातून श्याम चौधरीचा खेळ समाप्त. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. 3 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या 27. परफेक्ट या वेळेला 30 सेकंद जरूर वाचवले गेले 3 षटकांसाठी. चला बॅटर लगेच मैदानाचा ताबा घ्या. 6 बॉल आणि विजयासाठी अजून सुद्धा 23 रनची आवश्यकता. नजमुल मंडल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आणि आर्यन भुईर न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली प्रगती केली या खेळाडूने. अलीकडच्या काळामध्ये टॅलेंटची कमी नाहीये. अंडर 17 पासून जे खेळाडू आता उभारतायत टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर, ISPL मध्ये 3 ते 4 खेळाडूंची अंडर 19च्या माध्यमातून निवड झाली. त्यामध्ये गोडदेवचा कबीर सिंग याला सुद्धा आपण पाहतायत. ओम ब्रह्मदेव गोडदेव या टीम मधून तो सातत्याने लेफ्ट हँड बॅटर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते त्याची सुद्धा निवड झाली. ऑन साइडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली. नजमुल मंडलला या वेळेला स्ट्राईक एंड कडे आणलं गेलंय. क्रितेश गरज जाणतायत या खेळाडूकडे सुद्धा ते टॅलेंट आहे, पोटेन्शियल आहे. 28 वर धावसंख्या. आता विजयासाठी 22 ची आवश्यकता. 5 बॉल मध्ये लगातार 3 षटकार ठोकावे लागतील या सामन्यामध्ये जर यायचं असेल तर. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला, सरळ चेंडू निघून जातोय. तर आपण पाहू शकाल महेंद्र मागेला आपण पाहू शकाल यष्टीरक्षकाच्या भूमिकेत एक शांत स्वभावाचा खेळाडू सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. आयुब शेखने आज जबरदस्त खेळ केला. ऍब्सोल्युटली स्टनिंग इनिंग. ओमे केनीला आपण पाहतायत. चांगला बॉल, अप्रतिम चांगला बॉल पाहायला मिळतोय आणि हळूहळू विजयाचे सुगंध दरवळत असताना पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांना एकच विनंती करेन की आपण बाईक सावकाश चालवा, आपला प्रवास सुखाचा हो. चांगला बॉल या वेळेला पाहायला मिळतोय. ठप्पा पडल्यानंतर थोडासा फिरकी घेणारा हा चेंडू पाहायला मिळाला, बाहेर निघाला आणि सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. संघाची धावसंख्या 29. 4 बॉलचा खेळ झालाय. शेवटचे 2 बॉल शेष राहिलेत. तर अशा प्रकारे आपण पाहतायत बाजारळी मनोर टीमने बाजी मारली या सामन्यामध्ये. टायगर स्पोर्ट्स टीम बरोबर 2 हात करेल उद्याच्या दिवसामध्ये. तर मॅन ऑफ द मॅच मी पण येतो, मला सोडा इथे सफाळी स्टेशनला. सफाळी स्टेशन